इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेने केला असून मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले। शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या कामांवर महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसून ही महापालिका ठेकेदार चालवतात की प्रशासन, असा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील नागरिकांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की हे अधिकारी एकमेकांकडे बोट करून आपल्या जबाबदारी झटकतात। ही बाब गंभीर असून या निकृष्ट दर्जाचे काम अधिकारी ठेकेदार यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप मनसेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे। उल्हासनगर 3 मधील काँग्रेस ऑफिस ते पप्पू सोसायटी पर्यंतच्या कामांबाबत तसेच उल्हासनगर 5 मधील सह्याद्रीनगर चॉकलेट कंपनी येथे सुरू आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा मनपा अधिकाऱ्यांनी हे काम बंद केले नाही व ठेकेदाराने 2 दिवस सुट्टीचा फायदा घेऊन भर पावसात घाईघाईने हे काम पूर्ण केले। या निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण चौकशी करून या कामांमध्ये जो कोणी अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये, त्याचबरोबर या कामाला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली नाही तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या पुढचे आंदोलन आयुक्तांच्या दालनात असेल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा संघटक दिलीप थोरात, शहर अध्यक्ष संजय घुगे, सचिन बेंडके, शैलेश पांडव, मेनुद्दीन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उल्हासनगर शहरामध्ये मूलभूत सुविधा असेल, जनरल फंड असेल किंवा इतर शासनाचे फंड असतील, खासदार निधी असेल, आमदार निधी असेल, या विविध फंडाच्या माध्यमातून शहर विकासाची कामं सुरू आहेत। परंतु ती कामं करताना महानगरपालिकेच्या प्रशासनाचं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये। ज्या पद्धतीने कॉन्क्रीट पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, ते काम कसं टिकेल 5-10 वर्षे याची काळजी घेतली पाहिजे, तसं न करता भर पावसामध्ये खालून धो पाणी होतंय, कुठलाही पीसीसी न करता सरळ त्याच्यावर सीसी ब्लॉक भरले जात आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर खराब होईल आणि लवकरात लवकर नवीन काम कसं होईल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याकडे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करतंय। त्या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। आयुक्तांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून स्पष्ट आदेश दिलेत की जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करा, जे काही काम होईल ते चांगल्या पद्धतीने करा, पावसामध्ये काम करू नका आणि जे रस्ते जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होतील आणि जास्त दिवस कसे टिकतील याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मनसे आहे ना, नाही मागण्या झालं तर पुढे खळखटक करू, आम्ही थोडी गप्प बसणार आहे। आम्ही आमच्या घरच्यासाठी नाही, आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी शहरामध्ये करोडो रुपये येऊन जर चांगले रस्ते तयार होणार नसतील, आलेल्या पैशांचा विनियोग नीट होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार। शहरात आज ज्याप्रमाणे ठेकेदार काम करत आहे, खाली पूर्ण गाळ पीसीसी न करता सिमेंट काँक्रिटीकरणाचा जो रस्ता बनवत आहे, असे रस्ते जर आम्ही यांना दाखवले पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरला, परंतु आपले जे आयुक्त आहेत ते आयुक्त सध्या महायुतीचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत इथे। कारण महायुतीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कसलंच बंधन नाही, बिंदास काही काम करा, कसल्या पद्धतीचं काम करा, बिल बनवा, बिल पास करणारे आहेत वरती। अशा प्रकारचे जे आहेत सर्व अधिकारी हे महायुतीचे पदाधिकारी म्हणून इथे काम करतायत आणि हे जे महापालिका आहे हे ठेकेदारच चालवत आहेत। म्हणून या अधिकाऱ्यांच्या आणि शहराध्यक्ष महायुतीचे शेख साहेब, अजित शेख साहेब यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडावी, डोळे उघडून, आणि हा समोर जो भ्रष्टाचार होत आहे हा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही हे डोळ्यावर पट्टी बांधून आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। उल्हासनगर शहरात सगळ्यांनीच बघितलंय, सगळ्यांना पाहताच आहेत की पूर्ण रस्त्यावरती खड्डे पडलेत। खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हेच कळत नाहीये। त्या अनुषंगाने सगळीकडे भर पावसात काम चालू आहे, निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आज आम्ही शांतीपूर्वक वातावरणामध्ये आयुक्तांना निवेदन दिलेले आहे, खड्ड्यांचे फोटो दाखवले, जे निकृष्ट दर्जाचे फोटो आहेत त्या कामाचेही फोटो दाखवले। जर याच्यावरती आयुक्तांनी काही कारवाई केली नाही तर त्या खड्ड्यांमध्ये याच्या पुढे त्या अधिकाऱ्यांना आम्ही बसवणार, एवढं तुमच्या मार्फत आम्ही अधिकाऱ्यांना सूचना इशारा देतो। आणि यानंतर जो कोण ठेकेदाराचे तुम्ही लाड करत असाल तर त्या ठेकेदारालाही व्यवस्थित प्रसाद दिला जाईल आणि त्या खड्ड्यांमध्ये त्या ठेकेदाराला आणि या अधिकाऱ्यांना
बसवण्याचं कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना या उल्हासनगर शहरात केल्याशिवाय राहणार नाही.